हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 6 मधील 3.2 शी न्यू नो फिअर या पाठाचा आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात. पहिला आहे वॉर्म अप. त्यात ए आहे. फर्स्ट क्वेश्चन, have you ever been scared of something? List the things you are scared of. तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरतात ते लिहायला सांगितलंय. तर उत्तर लिहूयात. Yes, I am scared of snakes, darkness, wild animals and heights. त्यानंतर सेकंड आहे. What are the things that help you when you are scared? Answer, parents and friends, straying, asking for help and praying God. तर अशा प्रकारे आपण वॉर्मअप मधील प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. नंतर सी आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यात फर्स्ट आहे व्हॉट इज द स्टोरी अबाउट. उत्तर लिहूयात. द स्टोरी इज अबाउट अ ब्रेव गर्ल नेम्ड सायल हू सेव्स हर फ्रेंड निर्मला फ्रॉम अ ह्यूज पायथॉन अँड हाऊ निर्मला ओव्हरकम्स हर जेलसी टू बिकम अ हॅप्पियर पर्सन. नंतर सेकंड आहे. मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. आन्सर, द कॅरेक्टर्स इन द स्टोरी आर सायल, अ ब्रेव अँड इंटेलिजंट विलेज गर्ल, निर्मला, सायल्स फ्रेंड who was jealous of her, and the Indian president who honored Sayal, the village people. नंतर आहे थर्ड. व्हाय डिड निर्मला dislike Sayal? Answer, Nirmala disliked Sayal because Sayal was more beautiful, much more intelligent, and seemed to know a lot about the things around her. Fourth question is, how did Sayal help Nirmala? Answer लिहूयात. When a 12-foot python coiled around Nirmala's knees, Sayal beat the snake with a stick. Then she bravely grabbed the python's jaws with her hands, opened them, and pushed her hand into its throat to loosen its grip, allowing Nirmala to kick free. Fifth आहे. What message did you learn from the story? Answer, we learned two important lessons. True friendship means helping each other in times of danger with courage and bravery. And overcoming jealousy makes us happier and better people. नंतर डी आहे. राईट द बेस वर्ब्स ऑफ द फॉलोइंग. एक्झाम्पल दिलंय. रॅनचा रन हा बेस वर्ब आहे. तसंच इकडे सगळे आपल्याला कोणते दिले? पास्ट टेन्स दिलेले आहेत. त्याचे आपल्याला त्यांचं नॉर्मल फॉर्म आपल्याला लिहायचं आहे प्रेझेंट टेन्समध्ये. मग थ्रीवचा काय आहे बेस वर्ब? थ्रो. डिसलाइक्डचा बेस वर्ब आहे डिसलाइक. किक्डचा बेस वर्ब आहे किक. स्टकचा बेस वर्ब आहे स्टिक. नंतर ई आहे. चूज द अपोजिट फॉर द अंडरलाइन वर्ड. फर्स्ट आहे सायल वॉज मोर इंटेलिजंट. आता इंटेलिजंटचा अपोजिट आपल्याला पुढे जे ऑप्शन दिले त्यातला निवडायचा आहे. तर वाईज, क्लेव्हर, स्मार्ट की स्टुपिड? तर ह्याचा आन्सर लिहूयात. आन्सर आहे स्टुपिड, इंटेलिजंटचा अपोजिट. सेकंड आहे निर्मला इग्नोर्ड सायल्स ग्रीटिंग. ह्याचे ऑप्शन दिलेले आहेत. नेग्लेक्टेड, ॲप्रिशिएटेड, अवॉइडेड, पेड नो अटेन्शन. तर याचा आन्सर आहे इग्नोरचं ऑपोजिट आहे ॲप्रिशिएटेड. नंतर थर्ड आहे द स्नेक स्क्वीम. मग त्याचे ऑप्शन आहेत रिगल, ट्विस्टेड, क्वाइटन, ट्विच्ड. आन्सर लिहूयात क्वाइटन. नंतर फोर्थ आहे दे वेर प्राऊड ऑफ सायल्स ब्रेवरी. ब्रेवरीचा ऑपोजिट शोधूयात. कावर्डिस, बोल्डनेस, डेअरिंग, व्हॅलर. तर याचं आन्सर आहे कावर्डिस. पुढे आहे एफ. डिस्क्राईब अन इन्सिडेंट इन 5 to 6 लाईन्स व्हेन यू वेर स्केअर्ड. मग आपण लिहूयात. वन्स व्हेन आय वॉज होम अलोन इन द इव्हनिंग द इलेक्ट्रिसिटी सडनली वेंट आउट. इट वॉज पिच ब्लॅक. आय हर्ड अ स्ट्रेंज स्क्रॅचिंग साऊंड नियर द विंडो. My heart started beating very fast and I was terrified. I immediately held my torch and called my mother. Soon I realized it was
Just a small dry branch of a tree rubbing against the glass. I took a deep breath and felt so relieved. त्यानंतर आहे G. Add suffixes and rewrite the words. बघा आता इथे सफिक्स लावायचे आहेत आणि वर्ड्स लिहायचे आहेत. पहिला आपण OUS लावूयात. करेजला OUS लावला करेजियस. फेमला OUS लावला फेमस. डेंजरला आपण सफिक्स लावला डेंजरस. जॉयला सफिक्स लावला जॉयस. नंतर इन सफिक्स लावूयात. लाईटला लाईटन होईल. सॉफ्टला येन लावल्या सॉफ्टन. टाईटला टायटन आणि वाईडला वाईडन. अशा प्रकारे आपण सफिक्स लावलेले आहेत. नंतर H आहे. रीड अँड अंडरस्टँड द गिवन सेंटेन्सेस. इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्यातमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय ते दिलेलं आहे आणि खाली बॉक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म असे दिलेले आहेत. ते आपल्याला वाचायचे आणि नीट समजून घ्यायचे. उदाहरणार्थ बघा इथे इज नॉटला इजंट, आय एमला आय एम, ही इजला हीज, वी आरला वी आर. म्हणजे असे शॉर्ट म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला इथे शिकायचे. ते व्यवस्थित मुलांना तुम्ही नीट वाचायचं आहे. त्यानंतर फाइंड अँड राईट अदर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स दिलेला आहे. ते पण आपण लिहूयात. कॅन नॉटचं कांट, विल नॉटचं वोंट, शुड नॉटचं येईल शुडंट, कुड नॉटचं होईल कुडंट, दॅट इजचं होईल दॅट्स आणि देअर इजचं होईल देअर्स. नंतर जे आहे रीड अँड सॉल्व. फर्स्ट आहे अक्रॉस. बघा इथे एक शब्दकोड दिलेला आहे. आपण ते लिहायचं आहे आणि ते शब्दकोड बघा. आय ग्रो ऑन युअर हेड म्हणजे काय हेअर. आय स्मेल विथ इट द नोज. इट इज अबाउट द नेक हेड. आणि नंतर आहे इवन द चेअर हॅज दीज हँड. आय हिअर विथ माय इयर. आय सी विथ माय आईज. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. नंतर के आहे. राईट अ मेसेज टू कॉंग्रॅच्युलेट सायल ऑन हर ग्रेट अचिव्हमेंट. तर मेसेज लिहूयात. डिअर सायल, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर ग्रेट अचिव्हमेंट. You showed great courage and presence of mind by saving Nirmala from python and kindness. You are an inspiration to everyone. I wish you success and happiness in life. नंतर आहे vocabulary अंताक्षरी. बघा अंताक्षरी काय सांगितलेलं आहे. आपल्याला समजा स्पोर्ट्स दिलं तर स्पोर्ट्स विषयी आपल्याला माहिती लिहायची आहे, शब्द लिहायचे आहेत. तसं ॲनिमल विषयी लिहूयात. टायगर, रॅबिट, टायगर, रॅट. नंतर विलेज पुणे, एरंडोल, लातूर. नंतर रत्नागिरी. नंतर प्रॉपर नाउन राम. एम पासून मीरा, मीरा नंतर अंकिता, अंकिता नंतर आशा. बघा लास्ट जे शब्द अक्षर आहे त्यापासून दुसरा शब्द लिहायचा आहे. नंतर एनी वर्ब, कुठलेही वर्ब लिहायचं. रन नंतर नॉड, नंतर डी पासून डान्स, ई पासून इट. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.